सुरुवातीलाच मित्रांनो मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी भाजपची आणि शिंदे गटाची मुंबईतून उलटी गिनती अखेर झाली सुरू। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि मनसेचा भाजपला सगळ्यात मोठा दणका। अखेर मुंबईवरती ठाकरे राज। राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश मित्रांनो। सविस्तरपणे या बातमीच्या पाठीमागे नेमकी काय दडली बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस प्रचंड आनंदी, नेमकी बातमी काय आहे पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण बातमी जाणून घेणार। सविस्तर बघूया मित्रांनो नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे। उद्धव ठाकरेंचे हात प्रचंड बळकट, मनसेची साथ, यानंतर भाजप शिंदे गटाची झाली मुंबईतूनच महाराष्ट्रात उलटी गिनती सुरू। सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती आणि मुंबईकर ठाकरेंच्या पाठीमागे। मुंबईत एक प्रकारचा भव्य प्रचंड मोठा जल्लोष, तर भाजप शिंदे सेनेची उडाली झोप। मित्रांनो बातमी तुम्हाला अजूनही काय बातमी आहे याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी आता आपण नेमक्या बातमीकडे जाणारच आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। महाराष्ट्राचं लक्ष ठाकरेंच्या भोवती। ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राज्य करणार। उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्र घेणार हातात। मित्रांनो सध्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडते शिवसेनेच्या बाबतीत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज घुमतोय मुंबईमध्ये, मुंबईकरांचा आवाज घुमतोय मराठी माणसांच्या हृदयामध्ये। आणि मित्रांनो आता मात्र सगळी सूत्र फिरली आहेत ती ठाकरेंच्या शिवसेनेकडून। मित्रांनो बातमी अशी आहे की आपण जर पाहायला गेलो तर मुंबईचं राज्य कुणाच्या भोवती फिरतंय, मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाणार, असा छोटासा प्रश्न जर आपण विचारला गेला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या शेराशिरातून गावगाड्यातून एकच प्रश्न समोर येतोय, उत्तर येतंय, ते म्हणजे ठाकरेंची मुंबई। मुंबईत पाहिजे तर ठाकरेच, ठाकरेशिवाय मुंबई ही अपुरी आहे, अशक्य आहे। त्यालाच अनुसरून पुढचा महत्वाचा प्रश्न आणि त्या पत्राला भाजप शिंदे सेनेची झोप कशी उडाली आहे हे देखील पाहणार आहोत। आणि त्यांची उलटी गिनती मुंबईतून महाराष्ट्रातून कशा प्रकारे सुरू झाली हे देखील आता आपण पाहणारच आहोत मित्रांनो। सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळजनक बातमी, ट्विस्ट, राजकीय ट्विस्ट निर्माण करणारी बातमी, ज्या भाजपाला मुस्लिम बांधवांना दूर करत होती, जी भाजपा मुस्लिम बांधवांना जवळ करायला तयार नव्हती, मुस्लिम बांधवांच्या विरोधात राजकारण करायची, मुंबईमध्ये ठाकरेच्या पाठीमागे मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्यावरती टीका करायची। आणि आता मात्र भाजपाने मात्र सगळ्यात मोठा घोळ करून ठेवलाय। भाजपाने मात्र आता अकोला महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये थेट MIMशी युती केल्यामुळे भाजपला तगडा झटका बसलाय। आमचं हिंदुत्व भगवं हिंदुत्व म्हणणारी भाजप आता तोंडावरती आपटलेली आहे। भाजपला काय समजेन असं झालं नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कुणाशी युती करावी, आपला पराभव मान्य करावा लागेल, आपला पराभव होणार हे समजायला लागल्यानंतर त्यांनी चक्क MIMशी युती करायला सुरुवात केली। आणि MIM आणि भाजपची युती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाल्याचं पाहायला मिळालंय। आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून संघाचे लोक असतील किंवा भाजपचे लोक असतील, हे भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांना आता मात्र घरचाच आहे देऊ लागले। ठाकरेंना तुम्ही खान खान म्हणून चिडवता, आता मात्र सगळ्या MIMशीच तुम्ही युती करून ठेवल्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलायला तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा आता आधार उरला नाही। उद्धव ठाकरे खरेच महाराष्ट्राचे तारणहार आहेत। उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्र कदापि होऊ शकणार नाही। ठाकरे हेच महाराष्ट्र आहेत, शिवसेना हाच महाराष्ट्र आहे। तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं मराठी माणसांचं राजकारण केलंय त्याला भाजप आता तोड देऊ शकत नाही, असं म्हणत भाजपने ज्या प्रकारे MIMशी युती केली ती भाजपला आगामी काळात महाराष्ट्रात देशात महागात पडणार असे भाजपचेच कार्यकर्ते भाजपच्याच विरोधात आता बोलू लागले आहेत। त्यामुळे MIMशी युती कोणी केली तर MIMशी युती भाजपाने केली, जी भाजपा स्वतःला अस्सल 100% असली हिंदुत्व मानणारी होती,
तीच आता हिंदुत्व विसरून बसले असल्याचं नेत्यांची टीका आता मात्र समोर यायला लागली आहे. इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये कात टाकली आहे. मुंबईतून भाजप शिंदे सेनेला बाहेर फेकण्यासाठी ठाकरेंनी आता सर्वोपरी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर मित्रांनो, मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंचं वजन 3-4 पट वाढल्यामुळे भाजपला मात्र आता जबर हादरा मुंबईतून बसलाय. भाजपची आता उलटी गिनती सुरू झाली असून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाजपमध्ये मुंबईतच भांडण चव्हाट्यावरती वाद येऊ लागले आहेत. आता मतदान नेमकं करायचं कुणाला असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्ते त्यांच्याच नेते आता त्यांना विचारू लागले आहेत. यामुळे सगळं उलट राजकारण भाजपवरती फिरल्यामुळे मुंबईची सत्ता आता ठाकरेंच्या हाती यायला काही हरकत नाही असं देखील सध्या तेथील सर्वसामान्य जनताच म्हणू लागले आहे. दुसरीकडे मित्रांनो, मुंबईच्या सत्तेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा वाटा तेवढाच राहील जेवढा अगोदर होता आणि सत्तेच्या चाव्या ठाकरेंच्या हातात देण्यासाठी मुंबईकर एकवटले असल्याचा धक्कादायक निवडणूक पूर्व सर्वे आता समोर आलाय. भाजपला मराठी मतांचा फटका बसलाय. भाजपला मराठी मतांनी नाकारल्याचं समजतंय. भाजपला मुस्लिम बांधवांनी नाकारल्याचं समजतंय. यानंतर मात्र भाजपने आपली भूमिका बदलली. मात्र आता मतदान करायच्या बेतामध्ये असताना भूमिका बदलल्यामुळे भाजपला याचा मुंबईसह देशात मोठा फटका बसणार आहे. एकनाथ शिंदेचे आमदार देखील भाजपच्या दिशेने निवडणुकीनंतर पडतील. जवळजवळ 35 आमदार या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्वाळा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे गटावर टाकलाय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. शिंदे गटाचा मुंबईसाठी वापर झाला त्यानंतर लगेचच संपूर्ण शिंदे गट भाजपात विलीन होईल. जवळजवळ 30 ते 35 आमदार हे भाजपात विलीन होतील. शिंदे सेना संपूर्णपणे संपून जाईल असं सध्या टीका भाजपकडून केली जात आहे. भाजपच्या विरोधात केली जात आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीपर्यंत होतील मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर, परंतु आता मात्र मुंबईच्या कानाकोपऱ्यातून उद्धव साहेब आम्हाला माफ करा, आमची चुकी झाली. गेल्या 3 वर्षांपूर्वी आमची वाट चुकली होती, आमचा रस्ता चुकला होता, आमचा नेता चुकला होता. आता मात्र आम्हाला सगळं समजतंय. आता आम्ही सगळं करून चुकलोय. पण आता उद्धव साहेबांच्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्राला मुंबईला पर्याय नसल्याचं मुंबईतील आता अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. या कारणास्तव मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा फिरू लागले ते ठाकरेंच्या भोवती. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या सर्वोच्च पातळीवरती घेऊन जातात, कारण की ठाकरेंनी त्या प्रकारचं मुंबईत राजकारण केलं. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.